आजच्या दुपारच्या जेवणामध्ये आहे झणझणीत मटण आणि एकदम टम्म फुगलेली ज्वारीची भाकरी. तर रविवार स्पेशल सुट्टी म्हटलं ना, तर काहीतरी नॉनव्हेजचा बेत असतोच आणि हेच आहे आपल्याकडे आज. हॅलो फ्रेंड्स, मी वर्षा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते. कसे आहात सगळे? मी मस्त आणि मजेत आहे. तर खूप दिवस झालं नॉनव्हेजचं बेत काही झालेलंच नव्हतं आणि रविवारी असं साधून मग आम्ही प्लॅनिंग केलं. तर मी कसं मटण बनवते ते आपण आज रेसिपी बघणार आहोत. तर इकडे बघा एक 750 ग्रॅम म्हणजे पाऊण किलो मटण आहे. त्याच्यात 2 चमचे मीठ, हळद टाकलेलं आहे आणि अगोदर एक अर्धा तास असं छान असं मिक्स करून ठेवायचं म्हणजे छान मुरतं. तोपर्यंत आपण दुसरी तयारी पण करून घ्यायची शिजत टाकण्यासाठी. तर एक मोठा म्हणजे मीडियम साईजचा किंवा एक मोठा कांदा कट करून घ्यायचा आहे बारीक आपल्याला फोडणीसाठी लागणार आहे. आणि बघा इकडे मी ना ह्याच्यामध्ये अजिबात शिजवत नाही कुकरमध्ये कारण खूप दिवस झालं मला स्पेशली ना कुकिंगमध्ये जेवढी आवड आहे ना तेवढीच मला असं भांड्यांमध्ये आहे इंटरेस्ट की असं छान छान भांडी घ्यायची. तर स्पेशली मी मटण बनवण्यासाठी छान अशी पितळेची हांडी घेतलेली आहे. असंच एक पितळेचं मी पातेलंसुद्धा घेतलेलं आहे म्हणजे जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचं असेल ना तर बघा मी शिजत घालण्यासाठी अगोदर तेलात कांदा परतला, थोडंसं दालचिनी आणि थोडंसं मिऱ्या टाकलेल्या आहेत, छान त्याने वास येतो. त्याच्यातच अगोदर मग जो व्हाईट पार्ट होता ना पांढरा पार्ट मटणाचा तो टाकला आणि त्याच्यानंतर जे आपण मॅरिनेट केलेलं मटण होतं फक्त हळद मीठ लावलेलं ते टाकलं. चांगलं परतून घ्यायचं आणि झाकण ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरती मी पाणी टाकलेलं आहे. म्हणजे असं केल्यानंतर छान असं फ्राय पण होतं आणि तेच पाणी आपण परत मटण शिजण्यासाठी वापरणार आहोत. तर इकडे परत थोडंसं त्याच्यात खोबरं, लसूण, अद्रक आणि कोथिंबीरचं वाटण पण टाकायचं आहे. पण अगोदर थोडंसं वाफवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर ते टाकायचं. लगेच टाकलं तरी चालेल, पण मी अगोदर शिजायला टाकते आणि थोडंसं असं वाफ निघली की नाही थोडंसं मटण, की त्याच्यानंतर हे वाटण त्यात टाकायचं. म्हणजे छान मिक्स होतं. तेलात वगैरे टाकायची काही गरज नाही. अजून याच्यात आपण पाणी टाकलेलंच नाही. हे वाफेवरतीच एवढं याला पाणी सुटलेलं आहे आणि चांगलं वाफवून घेते याचं. अजून मी परत तसंच ठेवलेलं आहे. पाणी ओतलेलं नाही त्याच्यामध्ये. वरती ताटातच पाणी आहे. कारण की जेवढं तेलात चांगलं मटण फ्राय होईल ना, तेवढं छान टेस्ट पण येते आणि पटकन शिजलं जातं. तर दुसऱ्या साईडला मी लोखंडी तव्यामध्ये मसाल्याची पण तयारी करत आहे. तिकडे शिजायला तर ठेवलेलं आहे. मसाल्यांमध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर परत मी छोटे 2 कांदे किंवा एक मीडियम साईजचा कांदा घ्यायचा. तो कट केलेला आहे. गॅसवरती सुद्धा तुम्ही डायरेक्ट भाजू शकता आणि असं सुद्धा आपण तव्यावरती कढईत भाजू शकतो. तर बघा इकडं मस्त असं नाही का वाफवलेलं आहे आणि छान पाणी पण सुटलेलं आहे. तर आत्ता ज्यावेळेस परत मी 2-3 वेळेस मधून-मधून हलवत होते. मिठामुळे आणि तेलात वाफवल्यामुळे त्याला पाणी सुटतं आणि त्याच्यात जेवढं ते पटकन शिजतं की नाही, त्याच्यानंतरच मग आपण वरती जे पाणी ठेवलेलं आहे ते टाकायचं. इकडे कांद्यासोबत बघा मी धने, खोबऱ्याचा कीस, डाळ, लसूण, अद्रक सगळ्याच गोष्टी एकत्रित मी भाजून घेत आहे. म्हणजे आपल्याला मसाला पण लगेच तयार होतो आणि दोन्ही गॅसवरती असं केलं की नाही तर पटकन होतं. तर आता बघा पहिलं जे पाणी होतं वरती ठेवलेलं ते मी टाकलेलं आहे आणि वरती परत पाणी ठेवलेलं आहे. असं जवळ-जवळ 1 किलो किंवा पाऊण किलोला जवळ-जवळ 3 वेळेला तरी मला असं पाणी ठेवावं लागतं. आज थोडंसं कमी आहे. 1 किलो असेल तर थोडंसं जास्त लागतं. आता मी पाणी टाकायचं बंद केलेलं आहे. आता शिजवून घ्यायचं चांगलं कारण की अर्धवट शिजलेलं असतं इथपर्यंत आणि इथून फास्ट गॅस मोठ्या गॅसवरती ठेवलं ना तर चांगलं शिजतं. मसाल्याची पण पूर्ण तयारी झालेली आहे. तर वाटून घ्यायचं भाजलेल्या सगळ्याच वस्तू आणि सोबत परत कोथिंबीर आपल्याला ॲड करायची आहे. मटण बनवताना ना 2-3 वेळेला कोथिंबीर लागते आपल्याला आणि हे एकत्रित मी परत मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेत आहे. थोडंसं पाणी टाकायचं आणि चांगली याची पेस्ट करून घ्यायची. चांगलं बारीक वाटल्यानंतर ग्रेव्ही पण छान म्हणजे रस्सा ना एकदम छान असा मिळून येतो आणि मसाला पण तयार झालेला आहे आणि इकडे बघा मटण पण छान शिजत आलेलं आहे. तरीसुद्धा अजून शिजलेलं नाही. मग असं मधून-मधून हलवत थोडंसं जर पाणी वाटत असेल तर टाकायचं आणि छान शिजतं. कुकरमध्ये पटकन होतं बरं का, पण मला याची सवय झालेली आहे आता आणि मला असंच आवडतं आणि टेस्ट पण याची खूप छान लागते मग. तर हिरवी मिरची पण तुम्ही वाटणात टाकू शकता, पण मी माझ्या मुलांसाठी असं मिठाचं काढते ना, तर मी हिरवी मिरची वगैरे काही नाही टाकत. असंच हे खूप छान अळणी किंवा असं मिठाचं आपण मटण जे म्हणतो की नाही, तर तसंच बनवते आणि मग त्यांच्यासाठी काढून ठेवते थोडंसं आणि त्याच्यानंतर आपल्याला मसाला जो आहे तो फ्राय करून याच्यात परत मिक्स करायचा आहे. तर मी काढून ठेवलेलं दुसऱ्या गॅसवरती ते ठेवलं आणि परत मग जी आपली फोडणी असते ना मसाल्याची ती करून घेत आहे. परत कढईमध्ये मी तेल टाकलेलं आहे आणि आपण जो मसाला वाटून घेतलेला होता ना पूर्णपणे तो याच्यात टाकून घ्यायचा तेलामध्ये. खडे मसाले सर्रास मी नाही वापरत शिजताना जेवढं टाकलेलं तेवढं कारण की धने याच्यात वाटलेले होते, 2 मसाले मी शिजताना टाकलेले होते आणि आमचा जो घरचा काळा मसाला आहे ना त्याच्यात भरपूर सगळेच मसाले असतात खडे मसाले त्याच्यामुळे मी अजिबात टाकत नाही. तर हा जो दिसतोय ना काळा मसाला तो जास्त क्वांटिटीमध्ये आपल्याला किती तिखट हवं त्याच्यानुसार हळद, लाल मिरची पावडर,
थोडंसं गरम मसाला आणि मटण मसाला थोडाच घेतलेला आहे. घरचाच मसाला थोडा जास्त घ्यायचा आणि तोच आमचा एवढा टेस्टी आहे ना, त्याच्यामुळे खूप जास्त दुसरे मसाले लागत नाहीत. चांगलं मिक्स करून घेतलं मी त्याच्यामध्येच आणि थोडंसं पाणी ॲड करायचं. जोपर्यंत चांगले मसाले शिजत नाहीत ना, तोपर्यंत ते मिक्स करायचं. परत तेल सुटतं याला आणि ग्रेव्ही बघा मसाल्याची एवढी छान कलर मस्त आणि घरच्या तिखटामुळे म्हणजे घरच्या मसाल्यामुळे त्याला एक वेगळाच रंग येतो आणि चव तर एक नंबर असते याची. ते मटण त्याच्यात टाकण्यापेक्षा मी तेच परत याच्यात टाकते हंडीमध्ये. थोडंसं परत पाणी कढईमध्ये टाकलं, कढई गरम होती त्याच्यामुळे आणि जेवढं आपल्याला आता पाहिजे की नाही पाणी तेवढं याच्यात टाकून घ्यायचं आणि हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. सगळा मसाला चांगला मिक्स करून घ्यायचा, पाहिजे तेवढं याच्यात पाणी पण ॲड करायचं आणि शिजताना आपण याच्यात मीठ टाकलेलं असतं, त्याच्यामुळे किती पाणी नंतर ॲड केलेलं आहे ना त्याच्यानुसारच परत आपल्याला मीठ ॲड करायचं आहे. तर मी 1-1.5 ग्लासच पाणी टाकलेलं होतं, त्याच्यानुसार मग जेवढं मला पाहिजे चवीनुसार तेवढं मीठ टाकून घेतलं आणि फक्त आता मिक्स झालेलंच आहे बघा. अजून उकळी फुटलेली नाही, तोपर्यंत तरी बघू शकता, कारण की मसालाच तेवढा छान आहे. आणि एक दणदणीत अशी छान उकळी काढून घ्यायची, कारण मटण तर शिजलेलंच आहे, पण एक उकळी काढायची चांगले मसाले मिक्स होण्यासाठी आणि त्याच्यानंतर बारीक गॅस करायचा. 5 मिनिट परत असं रशी उतरते, छान अशी टेस्ट येते आणि तरी पण येते. तर असं मस्त झालेलं आहे. पूर्ण कोथिंबीर याच्यावरती टाकून घ्यायची. तुम्ही बघू शकता कलर बघा पूर्ण एकदम असं झणझणीत आणि खूप टेस्टी झालेलं आहे मटण. तर एक बारीक गॅस करून ठेवलेला आहे मी 5 मिनिट आणि आता एका साईडला परत आपल्याला भाकरी बनवून घ्यायच्या आहेत. झालेलं आहे पूर्ण मटणाची भाजी. तुम्ही कशी बनवता, तुमची पण काही पद्धत वेगळं काय असेल ते सुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. आणि दुसऱ्या साईडला मी परत लगेच भाकरीची, कारण की अगोदर मटण झालं का भाकरी पटकन होतात, 4-5 भाकरी केल्या की लगेचच होऊन जातं आणि असं पूर्ण तयारी असते माझी. त्याच्यामुळे एक वेळ जातो बरं का, थोडंसं गॅसवरती शिजवायचं असतं त्याच्यामुळे. तरीसुद्धा जर असं नाही का दोन्ही साईडला आपण प्लॅनिंग करून जर केलं की नाही, तरीसुद्धा 1-1.5 तासामध्ये होऊन जातं मटणाचा जरी हा स्वयंपाक असला तरीसुद्धा. आणि इकडे मी भाकरी पण करून घेते. ज्वारीच्या भाकरी बनवते, कारण बाजरीचं पीठ संपत आलेलं होतं आणि भाकरी सगळ्याच झाल्याच नसत्या बाजरीच्या, त्याच्यामुळे म्हटलं ज्वारीच्याच भाकरी करूयात. नाहीतर थंडी आहे, बाजरीच्या पण करते कधी, कधी ज्वारीच्याही करते, कसंही असतं. पण स्पेशली बाजरीची किंवा ज्वारीच्या आम्हाला भाकरीच लागते, चपाती अजिबात चालत नाही. आणि असं बघा पटपट पटपट मी भाकरी करून घेते. तर भाकरीचा पण माझा ना पहिल्या चॅनलवरचा एक व्हिडिओ आहे, खूप व्हायरल झालेला आहे तो आणि अशी छान टम्म फुगलेली भाकरी आहे आणि खूप छान-छान कमेंट्स येतात त्याच्यावरती. मला खूप छान वाटतं ते वाचून, त्याच्यामुळे मला भाकरी करायला खूप जास्त आवडते आणि मला असंही स्वयंपाक करायला आवडतं आणि माझ्या प्रत्येक वेळी भाकरी अशाच बनतात. स्पेशली ज्वारीच्या भाकरी माझ्याकडून खूप छान बनतात, बाजरीच्या पण चांगल्याच बनतात. तर अशी बघा मस्त भाकरी झालेली आहे, टमटमीत फुगलेली आहे अशी. आणि कशी बनवायची पूर्ण त्याच व्हिडिओमध्ये मी सगळ्या टिप्ससुद्धा सांगितलेल्या आहेत. तुम्ही चेक करा त्या चॅनलवरती जाऊन. आत्ता फक्त एक नाही का मटण भाकरी आपण बनवतोय ना, तसंच म्हणजे नाही का सांगितलेलं आहे, खूप जास्त एक्सप्लेन केलेलं नाही. तरीसुद्धा पीठ चांगलं मळायचं, पातळ भाकरी थापायची आणि गॅस कमी जास्त करून चांगली भाजली ना, तर भाकरी छानच होतात. फक्त पीठ चांगलं असायला पाहिजे. मोठं पीठ असेल ना, तर मग थोडीशी चिरते भाकरी. तर भाकरी झालेल्या आहेत, मटण झालेलं आहे आणि स्पेशली ही ताट आहे ना, हे ताट म्हणजे पूर्ण सजवलेलं फक्त दाखवण्यासाठी आहे. बाकी असं वाट्यांमध्ये वगैरे कुणी खात नसतं, ते फक्त मी दाखवलेलं आहे. आणि खरं खाण्याचं ताट हे असं असतं, म्हणजे आम्ही असं जेवण करतो. मोठ्या प्लेट वगैरे सुद्धा घेत नाही, सरळ थाळीमध्ये असं वाढायचं, भाकरी, कांदा, लिंबू आणि असं मस्त जेवायचं. तर दुपारी सुट्टी दिवशी दुपारी असा जेवणाचा बेत असतो. भरपूर घरांमध्ये तर सुट्टी दिवशी हे असंच असतं. तर ही होती मटणाची रेसिपी. कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा. या जेवायला. धन्यवाद.